सर्वांना नमस्कार. मी वंदना देहेडकर विप्र माझे यूट्यूब चॅनल रीडिंग रूममध्ये आपले स्वागत करत आहे. आज जे पुस्तक मी वाचणार आहे ते आहे तुकाराम. याचे लेखक आहेत A.K. रामेश्वर आणि अनुवादक आहेत दत्तात्रय हरिवैद्य. तुकाराम. संत तुकाराम हे आपल्या विठ्ठलाकरिताच जगणारे आणि केवळ उपकारापुरतेच लौकिकात उरणारे एक महान संत. आपल्या जीवनात अनेक आपत्तींना त्यांनी शांतपणे तोंड दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठविलेला रत्नांचा व संपत्तीचा आहेर श्री तुकारामांनी साभार परत केला. त्यांच्या भक्तिभावाने ओथंबलेली आणि आध्यात्मिक अनुभवांनी परिपूर्ण असलेली अभंगगाथा म्हणजे मराठी साहित्याचे अमोल लेणे होय. तुकाराम. आज त्या गावातील सर्व लहान मुले मोठ्या आनंदात होती. त्यांच्या आवडीच्या ऊसाची रेलचेल होती. थेट शेतापासून घरापर्यंत भेटलेल्या प्रत्येक लहान मुलाला एक एक ऊस तुकारामांनी दिला होता आणि ते जेव्हा घरी पोहोचले तेव्हा फक्त एकच ऊस त्यांच्याजवळ शिल्लक होता. तो पाहून घरातील मुलेही बाबांनी ऊस आणला, बाबांनी ऊस आणला असे गात नाचू लागली. अपार करुणा. घरातील मुलांचा गलका ऐकून तुकारामांची पत्नी बाहेर आली आणि आनंदाने म्हणाली, तुम्ही ऊस आणला? पण लगेच एकच ऊस पाहून गरजली, इतक्या दूरवर शेतात जाऊन काय तुम्ही एकच ऊस आणलात? नाही, मालकांनी मला एक पूर्ण भाराच दिला होता. मी मार्गातल्या प्रत्येक मुलाला एक एक ऊस दिला. उरलेला हा ऊस आपल्या घरी आणला. तुकाराम म्हणाले, आपली मुले ऊसाकरिता असुसलेली असतात. त्यांना कोणी तुकडाही देत नाही आणि तुम्ही मात्र जवळचे सर्व ऊस इतरांना देऊन फक्त एकच घरी आणलात. तुम्हाला मुलांची काळजीच नाही. असे म्हणत त्यांची पत्नी संतापाने लाल झाली व रागारागात तिने त्याच ऊसाचा एक तडाखा पतीच्या पाठीवर घातला. अरे पांडुरंगा, विठ्ठला, तू भक्तांचा कैवारी आणि दयेचा सागर आहेस. भक्तांसाठी तुझी करुणा अपार अनंत आहे. मी एकच ऊस घरी आणला, त्याचे तू 4 केलेस. तुकाराम आनंदभराने म्हणाले. दोन्ही मुलांना एक एक व पत्नीला एक तुकडा देऊन उरलेला एक तुकडा हाती घेऊन ते आनंदाने टाळ्या वाजवत नाचू लागले. आपल्या नवऱ्याचा असा शांत स्वभाव पाहून पत्नी मात्र बुचकाळ्यात पडली. असे होते संत तुकाराम, साक्षात सहिष्णुतेची मूर्ती. घेण्यापेक्षा देण्यात जास्त भाग्य व आनंद, अशीच त्यांची भावना व श्रद्धा होती. याच श्रद्धेने ते आपले जीवन जगत होते. पाठीवर उसाने दणके देणारी बाई म्हणजे त्यांची पत्नी जिजीबाई होती आणि उसाची गोडी चाखणारी मुले काशी व माधव ही त्यांची अपत्ये होती. पुण्यशील आईबाप. महाराष्ट्रातील पुणे नावाच्या शहराजवळच देहू नावाचे एक लहान खेडे आहे. त्या खेड्यालगत भंडारा नावाचा एक डोंगर आहे. इंद्रायणी नदी त्या डोंगराजवळून वाहते. त्या नदीकाठावर पंढरीनाथाचे देऊळ आहे. विश्वंभर बुवा व त्यांची पत्नी अमुबाई हे दोघेही त्या मंदिरातील पूजा व व्यवस्था बघत असत. त्यांच्याच वंशात वाल्होबा आणि कणकाई हे एक आदर्श जोडपे होते. दया, कणव, करुणा हे त्यांचे सद्गुण होते. त्या कुटुंबाचा व्यापार मोठा भरभराटीत चालू होता, पण त्यांना मूलबाळ नव्हते. अपत्याकरिता ते झुरणीला लागले होते. शेवटी त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव शहाजी. इसवी सन 1608 मध्ये दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी तुकाराम असे ठेवले. नंतर एक मुलगी आणि कान्होबा नावाचा एक मुलगाही त्या कुटुंबात जन्मला. कुशल व्यापारी आणि भक्त. तुकाराम हा तीक्ष्ण बुद्धीचा हुशार मुलगा होता. आपल्या अनेकविध लीलांनी मातापित्यांना तो सुखावीत असे व येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे तो आदरातिथ्य करीत असे. पाहुणे यावे आणि आपण त्यांचे स्वागत करावे यासाठी तो उत्सुक असे. पाहुणे पाहून त्याला अपार आनंद होई. त्याचे पाणीदार डोळे, लांब नाक, गंभीर चेहरा व नम्र बोलणे सर्वांना आकर्षित करी. घरातील प्रार्थनेच्या वेळी तो गाणाऱ्यात सहभागी होई. त्याचा आवाज सुरेल व मधुर होता. लोकांनाही तो आवडत असे. आपल्या वडिलांसोबत देवपूजेत व सामूहिक गायनामध्ये रममान होणाऱ्या तुकारामाला व्यापारीतलेही सर्व चालीरीती चांगल्याच अवगत झाल्या होत्या. देवविषयक विचारात मग्न असताना त्याला जीवन जगण्याची कलासुद्धा अवगत झाली होती. त्याला आपल्या आईवडिलांबद्दल अत्यंत आदर होता.
तुकारामाच्या खांद्यावर आपल्या व्यापार उद्योगाची जबाबदारी बाल्योबांनी टाकली. शहाजी अथवा कान्होजी यांच्यापेक्षा तुकारामावरच विसंबून ते निश्चिंत झाले होते. तुकारामाला साधेपणा, उदारता व इतर अनेक सद्गुणांचा वारसा आपल्या मातापित्यांकडून मिळाला होता. गरिबांबद्दल त्याच्या मनात दया असे. त्याच्या घराण्यात असा गुणी मुलगा ह्यापूर्वी झालाच नव्हता. अत्यंत कुशलतेने व अंगमेहनतीने तुकारामाने आपला उद्योग भरभराटीस आणला. तो आपल्या ग्राहकांचा आवडता झाला. लहानपणापासूनच मोठ्या उद्योगपतीत त्यांची गणना झाली. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी रखुमाई नावाच्या मुलीबरोबर त्याचा थाटामाटाने विवाह झाला. रखुमाई दम्याने आजारी असे, म्हणून पुढे काही वर्षांनी जिजीबाई नामक एका श्रीमंत घराण्यातील मुलीशी त्याचा दुसरा विवाह झाला. तुकारामांना लोकजीवनाची आणि परिस्थितीची पूर्ण माहिती होती. सर्वसामान्यांचे खडतर जीवन पाहून त्यांना वाईट वाटे. लोकांच्या जीवनातील त्रुटी व दोष दूर करण्याकरिता आपले आयुष्य वेचावे असे त्यांना वाटे. संकटांची मालिका, सुंदर पत्नी, चांगले उत्पन्न, सतत उद्योग व प्रेमळ लोकांचा सहवास यामुळे त्यांच्या जीवनात कशाचीच उणीव नव्हती. पण अशा सतत व्यस्त जीवनातही त्यांना देवाचा क्षणभरही विसर पडत नव्हता. अशा सुखी जीवनात लवकरच एक भयानक वादळ निर्माण झाले. त्यांच्या आईवडिलांना अचानक मृत्यूने गाठले. त्याचवेळी भाऊ शहाजी विरक्त होऊन यात्रेस निघून गेला. भाऊजाईच्या मृत्यूने तर आकाशच कोसळले. जणू आपल्या अंगावर असंख्य फोड उठले असून त्याची लाही लाही होत आहे असे त्यांना वाटले. त्याच वर्षी मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे व्यापार उद्योग मंदावला. जमिनी ओस पडल्या, जनावरे दगावली, सर्वत्र हाहाकार झाला. तुकारामांच्या जीवनात औदासिन्य व दुःख पसरले. वसुली येईनाशी झाली व देणे वाढतच गेले. घरातील चीजवस्तू त्यांनी विकल्या. त्याचवेळी त्यांची प्रथम पत्नी रखुमाई व तिचे मूल दगावले. अशा तऱ्हेने अनेक अडचणी, नुकसान व दुःख त्यांच्या नशिबी आले. ह्यामुळे त्यांच्या मनाचा समतोल बिघडला. त्यांचे कौटुंबिक आकर्षण संपले. ते विठ्ठलाले शरण गेले. त्यांच्या हृदयात विठ्ठलप्रेम व भक्ती यांनी घर केले. त्याचा सुगंध सर्वत्र पसरला आणि त्यांच्या भोवतालचे सारे वातावरण त्यामुळे प्रभावित झाले. पितळेचे कंकण. अत्यंत ऐश्वर्यात व सुखात आयुष्य घालविलेल्या जिजीबाईला मात्र ही आपत्ती सहन झाली नाही. तिने धीराने आपल्या नातलगांची मदत घेतली. व्यापारोद्यमात हुशार असलेल्या तुकारामांना पुन्हा व्यापार सुरू करण्यास प्रवृत्त करण्याचा तिने प्रयत्न केला. एकदा जिजीबाईने स्वतः काही मिरची विकत आणून ती बैलावर लादून तुकारामाला शेजारच्या गावी विकण्याकरिता पाठविले. ती घेऊन तुकाराम बाजारात गेले. एका झाडाला बैल बांधून त्यांनी मिरचीचा ढीग बाजारात लावला व स्वतः पांडुरंगाच्या नामस्मरणात ते मग्न झाले. गिऱ्हाईक येऊन मिरचीचा भाव विचारू लागले. तेव्हा तुम्हाला मिरचीचा जो बाजारभाव माहीत आहे त्या भावात घेऊन जा असे उत्तरले. भोळ्या भक्ताचे हे उत्तर ऐकून गिऱ्हाईकांची एकच झुंबड उडाली. प्रत्येकालाच माल हवा होता. त्यांनी स्वतःच मनमाने वजन करून माल घेतला. काहींनी मालाचे पैसे दिले तर काही तसेच निघून गेले. हे समजताच काही गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. त्या भक्ताचे पैसे वसूल करून त्यास मिळवून दिले. ते पैसे घेऊन तुकाराम माघारी परतत असता काही दुष्ट मंडळींना त्यांच्याजवळ धन आहे असं सुगावा लागला. त्यांनी त्यास वाटेतच गाठले आणि पितळेचे एक कंकण सोन्याचे आहे हे सांगून त्यांना ठकवले. सोन्याचे समजून पितळेचे कडे आणणाऱ्या नवऱ्याला पाहून जिजीबाई खिन्न झाली. तिला दुःखाने हुंदके येऊ लागले. कर्जभार उतरू शकत नाही. दुसऱ्या दिवशीच्या उद्योगालाही पैसा नाही. त्यामुळे पुढे काय असा प्रश्न तिच्यापुढे आ वासून उभा राहिला. निर्धार कराल तर. अशाही स्थितीत तुकाराम विचलित झाले नाहीत. त्यांची भक्ती चालूच राहिली. जिजीबाई त्यांना कडक शब्दात बोलली, काल तुम्हाला मी महत्प्रयासाने पैसे आणून दिले, ते तुम्ही घालवून बसलात. आता तुम्ही काही कामाचे राहिला नाहीत. आपण आता भीक मागूया. तुमच्याजवळ तंबोरा आहेच, तो तुम्ही घ्या. मी टाळ्या वाजवीन. माधव व काशीही आपल्याबरोबर येतील. तुकाराम कधीच धीर सोडत नव्हते. तू काय म्हणते आहेस? आपणास भीक मागण्यास काय झाले? थोडी थांब, देव सर्व ठीक करील, ते उत्तरले. तो तुमचा विठ्ठलच तुम्हाला फसवीत आहे. तोच तुमच्या व्यापारातील कुशलतेला आग लावित आहे. पैसे कमवायची तुमची अक्कल हुशारी तो वाया घालवित आहे.
तुम्ही किती अयोग्य वागत आहात याचा जरा विचार करा. मुलांची उपासमार होत आहे. जरा जमिनीवर पाय पक्के करा, मग देवाचे नाव घेत बसा. तुम्ही जर मेहनत केलीत तर अन्न वस्त्रादी गोष्टींची येणाऱ्या पाहुण्यांनाही ददात पडणार नाही. तुम्हाला जर भजने म्हणत वनवन हिंडायचे होते तर माझ्याशी लग्नच कशाला केलेत? लग्न झाले तेव्हा हे मला माहीत नव्हते. ते माहीत असते तर मी लग्नच केले नसते. माझ्याकडे बघून काही तुझ्या वडिलांनी माझ्याशी तुझे लग्न लावून दिले नाही. त्यांनी माझ्या पैशांकडे बघूनच तुला दिले. आता पैसे संपले, तू जाऊ शकतेस, ते उत्तरले. माझ्या वडिलांनी पैशांकडे बघून मला दिले. पैसे गेले याचे मला दुःख नाही, पण तुम्ही जर मनावर घेतले आणि निर्धार केला तर अजूनही स्थिती पालटू शकते, जिजीबाई उद्गारली. जिजीबाईची चिंता. जिजीबाईने पुन्हा सावकाराकडून पैसे घेतले, त्याचे मीठ खरेदी केले व नवऱ्याला हुशार व्यापाऱ्याबरोबर बाजारात पाठविले. बैलावर मीठ लादून तुकाराम बाजारात गेले. विक्री लवकरच झाली, भरपूर पैसाही आला. घरी परत येत असता त्यांना वाटेत एक गरीब ब्राह्मण भेटला. कर्जफेड करू शकत नाही म्हणून त्याला सरकारी अधिकाऱ्याने पकडले होते. सुटकेसाठी त्याची धडपड सुरू होती. तुकारामांना हे दृश्य पाहून त्याची अतिशय दया आली. त्याने लगेच त्या ब्राह्मणाचे देणे देऊन टाकले. गोड बोलून त्याचे सांत्वन केले आणि त्याला घरी पाठविले. तुकारामांना पुढे वाटेत पुन्हा दुसरा ब्राह्मण भेटला. तो तुकारामांना म्हणाला, हे साधू, माझ्या घरी माझ्या मुलांची मुंज आहे, करिता मला काही मदत करा. ताबडतोब तुकारामांनी उरलेले सर्व पैसे त्या ब्राह्मणास देऊन जा आनंदाने मुलाचे मौंजीबंधन करा असे सांगितले. ही बातमी जिजीबाईच्या कानावर पोहोचली. रागाने भडकून ती नवऱ्याच्या परतण्याची वाट पाहत बसली. तुकाराम मात्र घरी परतण्याऐवजी भामनाथ टेकडीवर जाऊन देवाचे ध्यान करीत बसले. आपल्या भावाने कमावलेले पैसे ब्राह्मणास दिले व जिजीबाईच्या भीतीने तो लपून बसल्याचे कान्होजीला कळले. त्याला वाईट वाटले. खरोखरच माझा भाऊ एक थोर पुरुष आहे. संसारात रमण्यासाठी त्याचे जीवन नाही, जगातील दुःख दूर करण्याचेच त्याचे कार्य आहे. आपण त्यास उगाचच त्रास देत आहोत. त्यास त्रास देणे म्हणजे भक्तांना आणि पर्यायाने देवालाच पीडा करणे आहे. असे विचार मनात येऊन तो भावाला शोधण्यासाठी निघाला. आपल्या भावाला भामनाथच्या टेकडीवर ईश्वरचिंतनात मग्न पाहून त्याला अत्यानंद झाला. हे बंधू, तुझ्या सेवेमुळेच भागवत धर्म प्रगत होणार आहे. फक्त पुण्यकर्माकरिताच तुझा जन्म आहे. यापुढे तू हे काम करावेस. मी माझ्या क्षमतेनुसार घराकडे लक्ष देईन. मला माझ्या हिश्श्याचे हिशेब व कागदपत्र दे. तुझ्याही हिश्श्याचे काम मीच बघेन, असे कान्होजी म्हणाला. भावाने आपल्या मालमत्तेचा भाग घेतला व तुकारामांनी स्वतःच्या मालमत्तेचे कागदपत्र गुंडाळून इंद्रायणीला अर्पण केले व स्वतः भंडाऱ्याच्या टेकडीवर निघून गेले पतीच्या शोधात. इकडे जिजीबाई तुकारामांची वाट बघत होती. खूप शोध घेऊनही तिला पतीचा पत्ता लागेना. माझेच चुकले, मी उगीचच त्यांना टोचून बोलले, मीच त्यांना दुखावले असे जिजीबाईला वाटू लागले. त्या दिवशी नवऱ्याची आठवण करीतच तिने स्वयंपाक केला. काशी व माधवला जेवू घातले. सोबत शिदोरी बांधून घेतली व इंद्रायणीचे पाणी भरून घेऊन ती भंडारा टेकडीकडे निघाली. वाटेतील दगडधोंड्यांची वा काट्यांची पर्वा न करता न डगमगता ती चालत होती. चालताना आपल्या पुढील जीवनासंबंधी विचार तिच्या मनात येत होते. तिचे इतरत्र लक्ष नव्हते. अचानक तिच्या पायात एक काटा खोलवर रुतला. हो, असा चित्कार काढून ती जमिनीवर कोसळली. पण काट्यापेक्षाही आपला नवरा भुकेला असेल याचेच दुःख तिला जास्त होते. कसे तरी उठून लंगडत पाय फरफटत ती चालत होती. पायातील वेदना वाढली, पण मनातील दुःख त्याहीपेक्षा जास्त वाढले. इतक्यात वाटेत एक वृद्ध समोरून आला. त्या दुःखी लंगडणाऱ्या जिजीबाईला त्याने विचारले, काय बेटा, पायात काटा गेला का? हो बाबा, ती उत्तरली. लगेचच जिजीबाईचा पाय आपल्या मांडीवर घेऊन काटा खूप खोल गेला आहे असे म्हणत त्याने तो ओढून बाहेर काढला. पायातून रक्त भळाभळा वाहू लागले. तिला जाण्याची घाई होती. बोवा, आपले नाव काय? तिने विचारले. वृद्ध उत्तरला, विठू. विठू नावाचा उच्चार कानावर येताच जिजीबाई संतापली व एक क्षणही न थांबता वा त्याच्या चेहऱ्याकडेही न बघता ती तडक निघाली. डोंगर उतरणीला ती लागली तेव्हा पांडुरंग पांडुरंग असा ध्वनी तिला ऐकू आला व भजनात रंगलेला तुकाराम समोर दिसला.
त्याचा निरागस चेहरा कळीसारखा खुलला होता. हे नाथ, आम्हा सर्वांना सोडून ह्या टेकडीवर राहणे बरोबर आहे का? जिजीबाईने तुकारामांना नम्रपणे विचारले. ध्यानस्थ असलेले तुकाराम तंद्रीतून जागे झाले. तू इथे कशी आलीस? आश्चर्याने त्यांनी विचारले. पतिशोध काय आहे हे फक्त स्त्रीच जाणू शकते, समजू शकते, ती उद्गारली. काय गूढार्थाचे बोललीस. खरोखरच आज तू माझ्या गुरुस्थानी आहेस. पांडुरंगानेच हे शब्द तुझ्या तोंडून वदविले असावेत. ह्यापुढे मी माझ्या हृदयस्थ पतीचाच, माझ्या खऱ्या स्वामीचा शोध घेईन. ती म्हणाली. तुमच्या साध्या भोळ्या सरळ जीवनाचा ज्याने असा विचका केला तो पांडुरंगच आहे. त्याने तुमच्या कुटुंबाची वासलात लावली व तुम्हाला दरिद्री केले. आपली संपत्ती गमावून तुकाराम वेडा झाला असे लोक बोलू लागले आहेत. तरी तुम्ही मात्र त्याच वाईट पांडुरंगाचा ध्यास घेत आहात. विनाकारण माझ्या देवाला उणे बोलू नकोस तुकाराम. तुम्हीच आमचे देव आहात. तुमच्यासारख्या भोळ्या माणसाला आमच्यापासून ज्याने दुरावले, तुम्हाला त्रास दिला, त्या दुष्ट विठ्ठलाबद्दल मला मुळीच प्रेम नाही. त्याने आपल्या सुखी जीवनाचा नाश केला असे म्हणत जिजीबाई रडू लागली. आपला दुःखभार आवरत ती म्हणाली. तुम्ही 4-5 दिवसात जेवला नाहीत. उठून तोंड धुवा. मी तुमच्याकरिता जेवण आणले आहे, ते घ्या. तिने शिदोरी उघडली व उभयतांनी यथेच्छ भोजन केले. नंतर दोघेही सुखाने घरी परतले. धन्यवाद.